आजचं शुभवर्तमान अध्याय 22 वचन 45 आणि 46 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या. प्रार्थना करून उठल्यावर तो शिष्यांजवळ आला. तो ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेलेले त्याला आढळले. तो त्यांना म्हणाला, झोप का घेता? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून उठून प्रार्थना करा. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त इथे म्हणत आहे की तुम्ही झोप का घेता? परीक्षेत पडू नये म्हणून उठून प्रार्थना करा. हा विषय बऱ्याच लोकांच्या आवडीचा विषय असतो. झोप बहुतेक लोकांचा आवडीचा विषय आहे, झोप. आणि येशू म्हणतोय तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून उठून प्रार्थना करा. तुम्ही झोप का घेता? झोप न घेण्यासंबंधी परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त इथे सांगत आहे. ही झोप त्या झोपेविषयी नाही आहे की जी आपल्या शरीराला गरजेची आहे. जे 24 तासामध्ये जे आपल्याला 6 किंवा 7 तास झोपायचे असतात, जी शरीराची खरी गरज आहे. विज्ञान सुद्धा या गोष्टीविषयी साक्ष देतं. तर त्या झोपेविषयी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत नाही आहे. इकडे प्रभू येशू ख्रिस्त ज्या झोपेविषयी म्हणतोय ती झोप वेगळी झोप आहे आणि ती झोप आपण घेऊ नये अशी परमेश्वराची इच्छा आहे. शारीरिक झोपेविषयी नाही, गल्लत करून घेऊ नका, काळजीपूर्वक ऐका. शारीरिक झोप जी 24 तासामध्ये आपल्या शरीराला जी गरजेची आहे, जी 6 आणि 7 तासाची आहे, तिच्या संबंधी नव्हे. तर जी अतिरिक्त झोप आहे, अतिरिक्त झोप आळसपणाला दर्शवते. आणि ही अशी झोप जी आपल्याला शारीरिकतेमध्ये आणि आत्मिकतेमध्ये दोन्ही बाजूनी नुकसानदायक आहे, अशी झोप आपण घेऊ नये असं प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे. इकडे सुद्धा आपण वाचलेलं आहे की येशूचे शिष्य खिन्न झाल्यामुळे ते झोपी गेलेले त्याला आढळले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, झोप का घेता? परीक्षेत पडू नये म्हणून उठून प्रार्थना करा. देवाची ही इच्छा होती की त्यावेळेला त्यांनी प्रार्थनेमध्ये असावं. ती घटना अशी आहे की प्रभू येशू ख्रिस्त मानवजातीच्या पापांच्या क्षमेच्या योजनापूर्तीसाठी आपला प्राण वधस्तंभावरती देणार होता. शुक्रवारच्या दिवशी प्रभू येशूला वधस्तंभावरती खिळण्यात आलं. त्याच्या आदल्या रात्री म्हणजे गुरुवारच्या रात्री प्रभू येशूने आपल्या शिष्यांसोबत शेवटचं भोजन घेतलं आणि मग त्यांच्यासोबत देवाची स्तोत्रे गायली. आणि मग परिपाठाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त गेतसेमेन बागेमध्ये प्रार्थना करावयास गेला. प्रभू येशूच्या नजरेसमोर बरंच काही जे उद्याच्या दिवसामध्ये होणार आहे, जे दुःख सहन तो करणार आहे, त्या दुःख सहनाच्या संबंधी त्याच्या नजरेसमोर सर्व काही अगदी चलचित्रपटाप्रमाणे चालू होतं. येशूला माहिती होतं की किती मला दुःख सोसावी लागणार आहेत, किती यातना, किती वेदना मला होणार आहेत. आणि म्हणून तो आत्म्यामध्ये विवळला होता आणि त्याने प्रार्थना केली होती. विवळलेला असताना सुद्धा, एवढा म्हणजे चिंतेचा विषय असताना सुद्धा त्याने प्रार्थना करणं सोडलं नाही. तर बायबल असं म्हणतं त्या रात्री त्याने 3दा प्रार्थना केली. आणि 3ही वेळेला त्याने जेव्हा आपल्या शिष्यांजवळ जाऊन पाहिलं तेव्हा ते त्याला झोपी गेलेले त्याला आढळले. ते झोपलेल्या अवस्थेत त्यांना आढळले. आणि ते का झोपले? बायबल असं म्हणतं ते खिन्न झाले होते. म्हणजे दुःखाच्या चरमसीमेपर्यंत की आमचा प्रभू आम्हाला सोडून जाणार, आता आमचं कसं होणार, आम्ही कसं जगणार, आम्ही कसं राहणार, या सगळ्या गोष्टींच्या चिंतेच्या चरमसीमेवरती खिन्न झाल्यामुळे ते झोपून गेले. मुळात त्यांनी प्रार्थना करायला पाहिजे होतं अशी देवाची इच्छा आहे. आणि म्हणूनच येशू ख्रिस्ताने जेव्हा 3दा प्रार्थना करून आपल्या शिष्यांकडे आल्यानंतर पाहिलं की हे झोपलेले आहेत, तेव्हा येशू त्यांना म्हणतो की तुम्ही झोप का घेता? परीक्षेत पडू नये म्हणून उठून प्रार्थना करा. आणि मग येशू त्यांना ती गोष्ट सांगतो. ह्या झोपेच्या संदर्भात आपल्याला समजून घ्यायचं आहे. शारीरिकतेची जी शरीराची गरज आहे, 24 तासामध्ये 6-7 तास झोपायचं आहे, तो भाग वेगळा. परंतु ही झोप जी निष्काळजीपणाला दर्शवते आहे, ही झोप जी हलगर्जीपणाला दर्शवते आहे, ही झोप जी आळसपणाला दर्शवते आहे, ती झोप आपण घेता कामा नये. मुळात पवित्र शास्त्र म्हणतं की परमेश्वर जांभई सुद्धा घेत नाही. परमेश्वर झोप तर लांबचीच गोष्ट, परमेश्वर जांभई सुद्धा घेत नाही. आपण जांभई तरी घेतो, पण परमेश्वर जांभई घेत नाही. परमेश्वर अलर्ट आहे, परमेश्वर सतर्क आहे. त्याच्या नावाचा धावा करणाऱ्या लोकांना तो मदत करायला सदैव तयार आहे. आपल्या लोकांकडे त्याच्या प्रजेकडे जे काही प्रार्थना करत आहेत
त्या प्रत्येक प्रार्थनेकडे देवाचं अगदी म्हणजे कटाक्षाने लक्ष आहे, इतका तो सतर्क आहे. तो जांभई सुद्धा घेत नाही. तर तो आत्मिक जगामध्ये एवढा सतर्क आहे. तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवणारी लोक, आपण त्याच्यावर विश्वास ठेवणारी प्रजा, आपण त्याच्या कळपातली मेंढरं आपण झोप घेता कामा नये. आपण आत्म्यात झोपता कामा नये. आत्म्यामध्ये आळसावलेले असता कामा नये. आत्म्यामध्ये आपण निराश असून, खिन्न असून आपण आपल्या आळसपणाला किंवा हलगर्जीपणाला दर्शवता कामा नये. ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि मग होतं असं, आळसपणामुळे किंवा आत्म्यात झोपल्यामुळे कधी कधी आपल्या जीवनामध्ये परीक्षा येतात. अशा परीक्षा ज्या आपल्या जीवनामध्ये येतात त्या आपल्याला वाढीसाठी नसतात. पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जेव्हा विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये परीक्षा येतात तेव्हा ते त्याच्या वाढीसाठी असतात. त्या परीक्षा घेण्यासाठी देव परवानगी देतो सैतानाला, आणि मग ती विश्वास आपला चाळला जातो. विश्वासाची पारख केली जाते. आपलं देवावरचं प्रेम किती खरं आहे हे सुद्धा त्याच वेळेत पारखलं जातं. आणि अशी अवस्था असताना आणि आपण त्या परीक्षेत पार झाल्यानंतर आपली वाढ होते. जेव्हा आपला विश्वास पारखला जातो, जेव्हा आपला विश्वास तपासला जातो आणि आपण त्याच्यामध्ये पास होतो, तेव्हा आपली वाढ होत असते. आपण देवाच्या राज्यामध्ये अधिकाधिक पुढे जात असतो. आपल्या आशीर्वादांमध्ये वाढ होते, आपल्या साक्षींमध्ये वाढ होते, आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घराण्याची वाढ होते. परंतु आळसपणामुळे आलेल्या परीक्षांमध्ये आपली वाढ होत नाही. तुमच्या आत्मिक झोपलेल्या अवस्थेत आलेल्या परीक्षांमुळे आपली वाढ होत नाही. दोन प्रकारच्या परीक्षा आहेत. एक जे आपल्याला विश्वासाची पारख होण्यासाठी देव ज्याला परवानगी देतो आणि आपली पारख होते, आपण विश्वासात पास होतो, आपण आशीर्वादित होतो. दुसरी परीक्षा अशी आहे जी आपल्या हलगर्जीपणामुळे म्हणजेच आत्म्यामध्ये झोपलेल्या अवस्थेत असल्यामुळे ज्या परीक्षा येतात त्या परीक्षेचं काही प्रत्युत्तर नसतं, त्या परीक्षेचं काही प्रतिफळ नसतं. ती परीक्षा आपल्याला खाली पाडते, ती परीक्षा आपल्याला अगदी नेस्तनाबूत करते. आपली ओळख परमेश्वराच्या राज्यातली असलेली आपली ओळख पुसून टाकते. म्हणून आत्म्यात झोपू नका. आत्म्यात ते झिंगलेले असतात तसे राहू नका. आत्म्यामध्ये पेंगा काढतात तसे राहू नका. देवाची इच्छा आहे आत्म्यात तुम्ही जागे असावं. आत्मा तुमचा अलर्ट मोडमध्ये असावा. रात्री 3 वाजता उठून जरी परमेश्वरांनी सांगितलं प्रार्थनेला बस, तरी प्रार्थनेची गाणी, प्रार्थनेची कडवी अगदी व्यवस्थित तुमच्या तोंडातून बाहेर यावी एवढा अलर्ट मोड असावा. नाहीतर प्रार्थनेसाठी बसलेलो आहे आणि पेंगा काढतोय, नाही चालणार. ते देवाच्या राज्यामध्ये आत्म्यामध्ये झोपलेल्या अवस्थेत आपल्याला राहायचं नाही आहे. आत्म्यामध्ये जर झोपलेल्या अवस्थेत असाल तर ती परीक्षा येईल. आणि त्या परीक्षा अशा परीक्षा असतात ज्या बेमतलबच्या असतात. म्हणजे फुकटचं युद्ध आपण ओढून घेतलं की काय, फुकटची गोष्ट आपण ओढून घेतली की काय, अशी अवस्था होते. तुम्हाला माहिती आहे, शेवटचं भोजन चालू असताना येशू आपल्या शिष्यांसोबत होता आणि मग येशूने आपल्या शिष्यांना भविष्यवाणी केली की पहा, मला क्रुसावरती मारलं जाईल, मी मरेन आणि मरणाच्या 3ऱ्या दिवशी मी पुन्हा उठेन. तेव्हा येशू ख्रिस्ताचा प्रमुख शिष्य पेत्र पुढे येऊन म्हणाला की प्रभूजी, मी तुमच्यासोबत मरायला सुद्धा तयार आहे. काय सांगतोय? प्रभूजी, मी तुमच्यासोबत मारायला सुद्धा तयार आहे, मी अजिबात तुम्हाला सोडणार नाही. येशू ऐकतो तेव्हा येशू म्हणतो पण पहा, कोंबडा 2 वेळा आरवण्यापूर्वी तुम्हाला 3 वेळा नाकारशील. त्याला ते काय समजत नाही. आणि मग येशू ख्रिस्त गेतसेमने बागेत प्रार्थनेला जातो, 3दा प्रार्थना करतो. इकडे शिष्य झोपलेले असतात, त्या झोपेमध्ये पेत्र सुद्धा असतो. आणि मग तिकडचे याजक वर्ग, ते शास्त्री फरीसी सैनिक घेऊन येशूला पकडतात आणि येशूच्या शिष्यांची पांगापांग होते. येशूला त्या राजभवनामध्ये घेऊन जातात आणि इकडे पेत्र येशू ख्रिस्ताचा पाठलाग करत असतो. काय करतायत माझ्या प्रभू बरोबर, काय करतायत माझ्या प्रभू बरोबर, कसे वागतायत ते. आणि म्हणून तो पाठलाग करतो. त्याचं येशूवर जाम प्रेम होतं, अस्सल आणि खरं प्रेम होतं. आणि हे खरं आहे की तो मरायला सुद्धा तयार होता. आणि मग असं होतं की येशूला पकडून घेऊन जातात. हा पेत्र त्याचा पाठलाग करतो आणि मग लपून छपून का होईना बघत असतो प्रभूला काय करतायत, येशूला काय करतायत. आणि मग लोक त्या येशूला मारतायत, येशूला चपराका देत आहेत, येशूच्या मुखावरती थुंकतायत, येशूच्या डोळ्यांवरती पट्टी बांधतायत आणि येशूची परीक्षा पाहतायत की तू जर एवढा जाणणारा असशील तर सांग तुला कोण मारताय म्हणून. आणि हे सगळं हाल बघून पेत्र घाबरतो. आणि मग कोणीतरी मध्येच त्याला विचारतो, तू त्या 12 जणांमधला तू पण एक आहेस ना रे, तुला आम्ही त्याच्यासोबत बघितलेलं आहे. तेव्हा हा पेत्र म्हणतो, मी येशूला ओळखत नाही. कोण बोलतो? जो सांगत होता मी मारायला सुद्धा तयार आहे. कोण बोलतो? जो सांगत होता मी तुला सोडणार सुद्धा नाही. आणि खरं आहे, तो सोडणार सुद्धा नव्हता, तो मारायला सुद्धा तयार होता.
परंतु जेव्हा परीक्षेची वेळ येते तेव्हा आपण झोप घेता कामा नये. कारण झोपलेल्या अवस्थेत तुम्ही युद्ध नाही लढू शकणार. झोपलेल्या अवस्थेत तुम्ही विश्वासाची परीक्षा पार नाही करू शकणार. जर त्यांनी त्यावेळेला प्रार्थना केली असती, ज्या वेळेला येशूने सांगितलं होतं की तुम्ही झोप का घेता, परीक्षेत पडू नये म्हणून उठून प्रार्थना करा, जर ही प्रार्थना असती तर ही अकस्मात आलेली परीक्षा त्याला तोंड द्यावं लागलं नसतं. ही बेमतलबच्या परीक्षेला तोंड द्यावं लागलं नसतं. मध्येच परत कोणीतरी दुसरा माणूस त्याला विचारतो शेकोटी शेकत असताना, तू त्यांच्यातलाच आहेस, तुझ्या पहिरावावरून वाटतं की तू त्यांच्यातलाच आहेस. तो म्हणतो तुम्ही काय बोलताय, काय बरं कोण येशू, मला नाही माहिती, कुठल्या येशूविषयी बोलताय. मध्येच तिसरा माणूस कोणतरी विचारतो, तू त्यांच्यातलाच आहेस रे, मी तुला बघितलेलं त्याच्या नावाने बोलताना. तो म्हणतो तुम्ही कोणत्या येशू, आणि मग नको नको ते बोलतो, अपशब्द काढतो. कोणासाठी? येशूसाठी. आणि मग तो येशू 3 वेळा तो नाकारतो आणि तेवढ्यात कोंबडा आरवतो, कोंबडा बांग देतो. तेव्हा त्याला कळतं की माझा प्रभू बोलला होता की आज कोंबडा 2 वेळा आरवण्यापूर्वी तुम्हाला 3 वेळा नाकारशील. त्याला अंतःकरणामध्ये फार खेद होतो, त्याला अंतःकरणामध्ये फार मनस्ताप होतो आणि मग तो पश्चाताप करतो. आणि मग ती पुढची घटना आहे की परमेश्वराने त्याचा पश्चाताप ग्रहण केला, परमेश्वराने त्याच्या पश्चातापाचा स्वीकार केला आणि देवाने त्याला त्या प्रमुख पदावरती ठेवलं. हा नंतरचा भाग. आपण काय शिकत आहोत? झोप का घेता, परीक्षेत पडू नये म्हणून उठून प्रार्थना करा. आपल्याला आपण आत्म्यामध्ये झोपलेल्या अवस्थेत असता कामा नये. कारण आपण जर आत्म्यामध्ये झोपलेल्या अवस्थेत असू तर मग सांगता येत नाही. साधं समीकरण आहे, जेव्हा एखादा माणूस झोपतो तेव्हा तो झोपलेल्या अवस्थेत असताना तो उजव्या कुशीवर आहे की डाव्या कुशीवर आहे कोणाला काहीच कळत नाही. तो झोपलेला असताना त्याचा उजवा हात कुठे आला, डावा हात कुठे आला ते पण कळत नाही. काही लोकांना मान पण कुठे असते ते पण कळत नाही. नंतर दुसऱ्या दिवशी दुखायला लागल्यावर कळतं की माझ्या मानेखाली हातबीत आलेला की काय. काही लोक ह्याच्यापेक्षा पण अल्ट्रा लेजंड असतात, झोपेत बडबडतात पण काही त्यांना समजत नाही. त्यांना विचाराय तू रात्री झोपेला असा बोलत होता, तुला माहिती आहे? नाही मला नाही माहिती, मी डारडूर. काही लोक त्याच्यापेक्षा पण अव्वल, झोपेत चालतात पण. असे पण ही खरी अवस्था आहे. झोपेत चालतात काय, बडबडतात काय, हात कुठे पाय कुठे, आणि पलंगावरती झोपलेले असतात. त्यांचं ते एकदमच चित्रविचित्र. कारण कधी कधी काही लोकांना अशी सवय असते की हातरून घराच्या पूर्व दिशेला असेल, सकाळी उठल्यावरती तो पश्चिमेला असतो. कारण त्यालाच कळत नाही, त्याला भानावर नसतो. झोपलेल्या अवस्थेत माणूस भानावर काय असणार, झोपलेल्या अवस्थेत असलेल्या माणसाला काय कळणार. आणि म्हणूनच येशू म्हणतोय आत्म्यात झोपू नका. आत्म्याच्या पण अशाच अवस्था असतात. आणि आत्म्याच्या अशा अवस्था असल्यानंतर आपण विनाकारांच्या युद्धाला सामोरी जातो, विनाकारांच्या परीक्षांना सामोरी जातो. आणि झोपलेल्या अवस्थेत आलेल्या परीक्षांमुळे आपली वाढ नाही होत, आपण खाली जातो. परंतु जर तुम्ही सतर्क आहात, जर तुम्ही आत्म्यात जागे आहात आणि मग जाऊन तुमच्या विश्वासाची पारख होण्यासाठी परीक्षा येते आहे आणि येशूवर विश्वास ठेवून त्याच्या वचनांवरती अवलंबून राहून तुम्ही त्या परीक्षेत जर पास झालात तर तुम्ही देवाच्या दृष्टीने आशीर्वादित आणि गौरवामध्ये जीवन जगणारे आहात. म्हणून आपल्याला झोपलेल्या अवस्थेत ठेवू नका. आता तुम्ही मला जाग्या अवस्थेत दिसताय पण मी ह्या जाग्या अवस्थेत नाही. कधी कधी काही लोक प्रार्थने असताना पण झोपा काढतात. म्हणजे आपण जेव्हा आशीर्वाद मध्ये होतो मी असे बरेच अनुभव घेतलेले आहेत. गाणं चालू आहे, मी बाजूला बसलेलो आहे आणि मग त्याला हात लावला, कशाचं काय. आणि मग त्याच्यापेक्षा काय अल्ट्रा लोक असतात, झोप घेणार, मध्येच प्रवचनात हालेलुया बोललो, हालेलुया हालेलुया. ही झोपलेली अवस्था फार भयानक आहे. झोपलेल्या अवस्थेत तुम्हाला प्रवचन नाही कळलं तर काय करणार. प्रवचन म्हणण्यापेक्षा तुम्हाला देवाचं वचनच नाही कळालं, देवाने आज जे तुमच्या समोर त्याचं हृदय व्यक्त केलं तेच नाही कळालं तर तुमचा फायदा तो काय. नुसतं शरीरामध्ये जागलेले असून फायदा नव्हे, आत्म्यात सुद्धा जागे अवस्थेत असले पाहिजे. आणि येशूची इच्छा आहे की तुम्ही आत्म्यात झोप घेणारे नसावे. खिन्न झाल्यामुळे तुम्ही झोपी गेलात असं येशूला त्या गोष्टीविषयी सांगायचं होतं की खिन्न झाल्यामुळे झोपी गेलात, झोप का घेताय, उठून प्रार्थना करा. परिस्थिती काय आहे, परिस्थिती आता जगाची परिस्थिती काय आहे, देवाचं येणं जवळ आहे. अशा अवस्थेत आपल्याला काय करायचं, अशा अवस्थेत आपल्याला जागलेल्या अवस्थेत राहायचं आहे, सतर्क राहायचं आहे. जागा माणूस आपल्यावरती येणाऱ्या संकटांना वेळीच ओळखतो आणि तो तिथल्या तिथे थांबवतो. परंतु एखादा पैलवान माणूस एकदम हट्टाकट्टा गडी असेल आणि तो झोपलेला असेल, त्याला कोणी येऊन चपराक मारून जाईल, कोणी येऊन त्याच्या पाठीवरती थाप मारून जाईल, कोणी येऊन त्याला फटकवेल, का तो झोपलेल्या अवस्थेत आहे. पण तोच जर जेव्हा जागा असेल तर कोणाची टाप आहे त्याला हात लावायची. तो एवढा मोठा धिप्पाड 6-7 फुटाचा उंच असलेला, आपण असे बघणार, तो एकच लापा देईल आपण बाजूला.
तसं आपल्याला तुम्ही एवढे बलवान आहात, आत्म्यामध्ये एवढे बलवान आहात, देव त्याच्या आत्म्याचा खुराक देतोय, देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या जिवंत पाण्याने तुम्हाला भरून काढतोय, तुम्ही मजबूत आहात. पण जर तुम्ही आत्म्यात झोपलेले असाल, सैतानाचा एकदम छुटका तो जासूस जरी असेल तो पण तुम्हाला त्रास द्यायला येईल. परंतु जर तुम्ही आत्म्यामध्ये जागे असाल तर सैतानाच्या कुठल्याच युक्त्या आणि सैतानाचं कुठलंच षड्यंत्र तुमच्या विरोधात काम करणार नाही. तर येशूच्या रक्तामध्ये ते षड्यंत्र आणि ते योजना रद्द केल्या जातील. म्हणून आपल्याला झोपलेल्या अवस्थेत राहायचं नाहीये. झोपलेल्या अवस्थेत त्या माणसाला काहीच कळत नाही. तो काय बोलतोय, काय सांगतोय, कुठला विचार करतोय, काही नाही कळत त्याला. लोक चालतात पण इकडचे तिकडे जातात, समजत नाही. तसं आत्म्यात झोपलेल्या अवस्थेत असलेल्या माणसाचं असं आहे. तर आपल्याला पाहायचं आहे की आपण आत्म्यात झोपलेले आहोत की नाही आहोत. तुम्ही इकडे दिसताय हालुल्या करताना, तुम्ही इकडे दिसताय टाळ्या वाजवताना, पण तो आत्म्याची गोष्ट आत्म्याची आहे. देव आत्मा आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. देवाच्या राज्यात वावरताना तुम्हाला आत्मिक पद्धतीने जगता आलं पाहिजे. आत्मा झोपता कामा नये, आत्मा पेंग घेता कामा नये, आत्मा डुलक्या मारता कामा नये. ही आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. कधीही माणसाला झोप लगेच लागत नाही. आता ते अल्ट्रा लेजंड असतात त्यांचं मी सांगत नाही, ते पडले की अर्ध्या मिनिटातच झोप लागते, लगेच घोरायला सुरुवात. मी तर असा माणूस सुद्धा बघितलेला आहे जो माझ्याशी बोलतोय, मी असं बोलतोय, काहीतरी बोलतोय आणि तो असं ब्रदर असा करतोय, बोलता बोलता सुद्धा झोपतायत. याचा अर्थ झोप पटकन येत नाही, डुलक्या येतात आणि मग जाऊन झोप लागते. डोळे जड होतात मग जाऊन झोप लागते. तर आपल्याला आपल्या आत्म्याला बघायला पाहिजे की हा डुलके मारतोय की नाही मारतोय. आपल्या आत्म्याचे डोळे जड झालेले आहेत की नाही जड झालेले आहेत, ह्या संबंधात आपल्याला तपासायला पाहिजे. जसं शारीरिकतेमध्ये झोपलेल्या माणसाला तो काय बोलतो, तो कसा इकडून तिकडून कसा वळतो काही समजत नाही. तसं आत्म्यामध्ये झोपलेल्या माणसाची पण काही लक्षणं असतात. त्यावर समजून जायचं की हा झोपलेला माणूस आहे, हा जागा नाही आहे. आत्म्यात झोपलेला माणूस हा नेहमी आळसावलेला असतो. प्रार्थना करायची वेळ आली की लगेच कंटाळा यायला सुरुवात होते, लगेच झोप यायला सुरुवात होते. प्रार्थनेच्या वेळेला कंटाळा येतो. तेच त्याला तुम्ही हातामध्ये मोबाईल द्या आणि मग युट्यूबवरती कुठला तरी कॉमेडी सिरियल लावून द्या, ती झोप अशी एका मिनिटामध्ये ते तुम्ही प्रार्थना करायला सांगा. प्रार्थना करायच्या टायमाला आळस येणार, बायबल वाचायच्या टायमाला आळस येणार. आता जी लोक काम करतात आणि तरी सुद्धा प्रार्थनेसाठी बसतात तो भाग वेगळा, परंतु नेहमीच प्रार्थना करायच्या टायमाला जे शरीराचं ऐकतात हा आळसपणा आहे. बायबल वाचनाच्या टायमाला आळसपणा हा आत्म्यामध्ये झोपलेल्या अवस्थेची लक्षणं आहेत. तुम्ही प्रार्थना सभेला आज रविवारचा दिवस, प्रार्थना सभेला येताना आज नको पुढच्या रविवारी, पुढचा रविवारी आज नको पुढच्या रविवारी, तो पुढचा रविवार आज नको पुढच्या रविवारी, तो रविवार कधीच येणार नाही. हे आळसावलेल्या म्हणजेच कंसामध्ये आत्म्यामध्ये झोपलेल्या माणसाची लक्षणं आहेत. आत्म्यामध्ये झोपलेला माणूस हा नेहमी दोष काढत असतो. आत्म्यामध्ये झोपलेला माणूस हा नेहमी दुसऱ्यांचा न्याय करत असतो. दिसायला दिसतो विश्वासू, दिसायला दिसतो प्रार्थनेवाला, परंतु तो आत्म्यात झोपलेला आहे. त्याचं लक्षणच असं आहे की तो नेहमी दुसऱ्यांचे दोष काढत असतो. हा पापी, तो पापी, तो पापी, ह्यानी हे केलं, त्याने ते केलं, आणि स्वतःकडे एवढं भरलेलं आहे. एखाद्याची चूक एकच असेल आणि ह्याच्याकडे पोतभर भरलेली चूक, तरी ती त्याला दिसत नाही. म्हणून येशू ख्रिस्ताने एका ठिकाणी सांगितलंय, आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता तू भावाच्या डोळ्यातले कुसळ काढू पाहतोस काय. मुसळ म्हणजे काय, ते 5-6 फुटाचा एक दांडका असतो, उखळ असते ती. जुन्या काळामध्ये लोक त्याच्यामध्ये मसाला कुटायचे, तर एवढा मोठा मुसळ असायची, ती 5-6 फुटाची असायची. 5-6 फुटाची मुसळ तुझ्या स्वतःच्या डोळ्यात भरलेली आहे, ती दिसत नाही आहे काढायची, पण भावाच्या डोळ्यामध्ये एक लाकडाचा छोटासा तिनका गेलेला आहे, तो बरोबर तुला दिसतोय. हे आळसावलेली माणसं म्हणजेच ही आत्म्यात झोपलेली माणसं, ह्यांना समजत नाही, ह्यांना कळत नाही. काय जसा आत्म्यात झोपलेल्या माणसाला आपण काय बोलतो, कसं बोलतो जसं कळत नाही, तसं जो आत्म्यात झोपलेला माणूस असेल त्याला पण आपण कसा दोष दाखवतोय, कोणाला काय वाईट बोलतोय, कोणाचा न्याय करतोय, काहीच कळत नाही. म्हणून येशू ख्रिस्ताने किती फार आणि सुंदर दाखला दिलेला आहे. येशू म्हणाला, प्रार्थना करायला एक फरीसी मंदिरामध्ये गेला आणि मंदिरामध्ये पुढे राहून त्यांनी प्रार्थना केली. काय प्रार्थना केली? प्रभू, मी व्याभिचारी नाही, मी लुबाडणारा नाही, मी पापी नाही, मी अमका नाही, मी तमका नाही, तुला धन्यवाद. आठवड्यातून 2दा उपवास करतो, प्रत्येक कमाईचा दशांश तुला देतो. आता याच्यात काय वाईट आहे काय? सगळं चांगलंच आहे. हे विश्वासणाऱ्या माणसाचं दिनचर्या आहे. त्याच्या बोलण्यातून ही दिसतं की विश्वासणाऱ्या माणसाची ती दिनचर्या आहे. परंतु ह्या दिनचर्येमध्ये तो एक गोष्ट विसरला, तो न्याय करत होता.
तो न्याय करत होता की हा पापी आहे, तो पापी आहे, तो पापी आहे, मी बाबा नाही त्याच्यातला. माझ्या मागे जो जकातदार उभा आहे मी त्याच्यासारखा पण नाही आहे. त्यांनी डिक्लेअरच केलं की जकातदारासारखा मी नाही, म्हणजे त्या माणसासारखा मी पापी नाही हे त्यांनी डिक्लेअर केलं. त्यांनी दोष लावला, त्यांनी तिथल्या तिथे न्याय केला. होता कोण? विश्वासणारा. होता कोण? उपास प्रार्थना करणारा. होता कोण? दान धर्म करणारा. परंतु त्याने आपल्या आत्म्याला झोपलेल्या अवस्थेत ठेवल्यामुळे त्याच्या प्रार्थनेला उत्तर आलं नाही. तुम्हाला माहिती आहे, आत्म्यात जेव्हा आपण झोपलेले असतो तेव्हा आपल्या प्रार्थनेला लगेच उत्तर येत नाही. याच दाखल्यामध्ये प्रभू येशूने सांगितलं की त्याच्या मागे एक माणूस उभा होता जो जकातदार होता. त्याला त्याच्या पापाची जाणीव झाली. पापाची जाणीव होणे म्हणजेच बायबलच्या भाषेमध्ये तो जागणे, झोपेतनं उठणे. आणि त्यांनी सांगितलं, मान खाली करून उठ प्रभूजी माझं पाप्यावर दया कर. येशू म्हणतो परुषापेक्षा जकातदाराची प्रार्थना ऐकण्यात आली आणि तो नीतिमान ठरून घरी गेला, हे देवाने सांगितलं. याचा अर्थ असा आहे की जर आपण दोष दाखवणारे, न्याय करणारे, लोकांना बोल लावणारे असू, तर याचा अर्थ आपण आत्म्यात झोपलेले आहे. आपण दुसऱ्यांच्या चुका पाहणे असू, आत्म्यात झोपलेलो आहे. आळसपणा हे सगळ्यात मोठं लक्षण आहे. प्रार्थना करायची वेळ आली की पहिलं शरीर मोठ्याने बोलणार, आज बाबा करू नको, आज तू दमलेला आहेस, आज तू थकलेला आहेस, आज किती काम झालं, आज तू बाबा तू झोप. मग तुम्हाला पण वाटतं नाही बरोबर आहे, झोपायला पाहिजे, आणि मग तुम्ही झोपता. आणि मग दुसरा दिवस येतो आणि दुसऱ्या दिवशी मग तुम्ही प्रार्थनेला बसायची वेळ येते. तुम्हाला माहिती आहे शरीर किती जोरात बोलतं जेव्हा प्रार्थनेचा वेळ येते, बायबल वाचायची वेळ येते. आज राहू दे, उद्या आला की उद्या तर पक्का, आता आज नाही प्रभू मी उद्या पक्का. आणि मग परत उद्या येतो, प्रभू आज मला जास्त काम झालेलं आहे, तू सगळा जाणता परमेश्वर आहे, तुला सगळं माहिती आहे, आज पुढच्या उद्या प्रभू उद्या. तो उद्या वर्ष 2024 संपेल पण तर तुमचा उद्या येणार पण नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून स्वतःला आत्म्यात जागा करत नाही, शुद्धीवर येत नाही, तोपर्यंत उद्या कधी येणार नाही. उद्याला उत्तरच नसतं. आळशी माणसाकडे उद्याच्या गोष्टीला उत्तरच नसतं. म्हणून आपल्याला तसं राहता कामा नये, आपल्याला आत्म्यात झोपता कामा नये, झोपलेल्या अवस्थेत असता कामा नये. नाही तर विनाकारांच्या परीक्षा येतील आणि मग आपण इकडे प्रार्थना करणारे असू परंतु आत्म्यात झोपलेले असू आणि आपल्या जीवनात परीक्षा आल्या तर आपण वर नाही होणार, आपण खाली जाणार. विश्वासाची परीक्षा जी पारख होण्यासाठी आहे, जी खरी परीक्षा आहे, तिचा भाग वेगळा. म्हणून स्वतःला जागलेल्या अवस्थेत ठेवा. जे लोक गाड्या चालवतात त्यांना माहिती आहे रात्रीच्या वेळेला जे लोक ड्रायव्हिंगचं काम करतात, रात्रीच्या वेळेला झोप आली की ते लोक स्वतःला जागा ठेवण्यासाठी काहीतरी चॉकलेटच्या गोळ्या खात असतील, मध्येच उतरून तोंड धुत असतील, मध्येच उतरून चहाच्या टपरीवरती चहा पित असतील. का? झोपायचं नाहीये. का? तर मी अलर्ट मोडवरती आहे. झपकी लागली तर नुकसान पक्क आहे हे त्याला चांगलं माहिती आहे. तसं आत्म्यात पण असं पाहिजे. नजर हटी तो दुर्घटना घटी, असं आहे ते. आत्म्यात पण जागा असलेलं पाहिजे. हे फक्त हे कोणी लिहिलंय ते चांगलंच लिहिलेलं आहे. नजर हटी तो दुर्घटना घटी. एकदा तुमची झपकी लागली मग संपला, गाडी उलटा पालट. मग तुम्ही अपघाताला सांगू शकत नाही की अरे मला तू किती दिवसापासून मी झोपलो नव्हतो, मला थोडीशी झोप लागलेली, तुला समजलं नाही गाडी. ती गाडी काय करणार नाही, ते तुम्हाला तुमच्याच हातात आहे. स्टेअरिंग ती म्हणेल तुझ्या हातात स्टेअरिंग, तुझ्या हातात एक्सिलेटर, आणि मला काय सांगायला. तसं देव म्हणेल मी सगळं काही तुला देतोय, सगळं तुला सांगतोय, सगळं तुला शिकवतोय, तुला मी आत्मिक पाण्याने, जिवंत पाण्याने मी तुला ताजं तवानं ठेवतोय, जीवनाच्या भाकरीने तृप्त करतोय, आणि तरी तू म्हणतोय प्रभू उद्या. तर मग त्या उद्याला माझ्याकडे उत्तर नाही आहे. येशू हेच सांगणार, उद्याला माझ्याकडे उत्तर नाही आहे. आज म्हटलेला वेळ आहे. बायबल म्हणतं आज म्हटलेला वेळ आहे, तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवा. जोपर्यंत परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोपर्यंत त्याला पुकारा, त्याला आवाज द्या, तो तुमच्याकडे येईल. म्हणून झोपलेल्या अवस्थेत आत्म्याला ठेवू नका. लगेच कळत नाही आपल्याला. येशू ख्रिस्ताने ज्या फरुशी माणसाविषयी साक्ष दिली, दृष्टांत सांगितला, हा प्रार्थना करणारा माणूस होता, हा दानधर्म करणारा माणूस होता, उपवास करणारा माणूस होता, स्वतःला पापापासून राखण्यासाठी प्रयत्न करणारा माणूस होता. तरी सुद्धा त्याच्या प्रार्थनेला त्याला हवं तेव्हा उत्तर नाही आलं. का? कारण तो आत्म्यामध्ये झोपलेला होता. बायबलमध्ये एका ठिकाणी लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्त जनसमुदायाला उपदेश करत असताना शास्त्री आणि फरुशी लेवलची माणसं, ज्यांनी शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे, ज्यांना शास्त्रलेख चांगला माहिती आहे, ही लोक येशूला अडकवण्यासाठी एका व्याभिचाराच्या पापात अडकलेल्या स्त्रीला घेऊन येतात आणि येशूच्या समोर टाकतात आणि म्हणतात बोल काय करायचं. ही व्याभिचाराच्या पापात आम्ही हिला पकडलेली आहे. मोशेचं नियमशास्त्र सांगतं, धर्मशास्त्र सांगतं की असं पाप करणाऱ्या माणसाला दगडाने ठेचून मारून टाकावं. तू काय बोलतो? कारण त्यांना येशूला अडकवायचं होतं. येशू मारा बोलला तरी अडकवायचं होतं, नका मारू बोलला तरी अडकवायचं होतं. ह्यांनी चांगली फिल्डिंग करून आलेले, पण ते विसरले की ज्याची ते परीक्षा घ्यायला जात आहेत तो त्यांचा बाप आहे. ज्याची ते परीक्षा घ्यायला जाते तो त्यांचा बाप आहे. ते ओरडतायत, सांग मला.
काय करायचं आहे? धर्मशास्त्रात लिहिलेलं आहे, नियमशास्त्रात लिहिलेलं आहे की अशा लोकांना दगडाने ठेचून मारून टाक. तू बोल. आणि मग सगळे तावात आवाज आहेत. हा बोलला तरी अडकवायचं आहे, नाही बोलला तरी अडकवायचं आहे. येशू ऐकतो, एकदा दोनदा तीनदा, मग खाली ओनवतो, जमिनीवरती काहीतरी लिहितो आणि मग उभा राहून म्हणतो, तुमच्यात जो निष्पाप त्याने पहिला दगड हिला मारा. सगळ्यांचा एकदम सन्नाटा होतो. कारण ज्या नियमशास्त्राच्या आधारावरती येशू ख्रिस्ताला अडकवण्यासाठी ते आले होते, त्याच नियमशास्त्रात लिहिलेलं आहे की आम्ही जन्माचेच पापी आहोत. म्हणजे सगळेच जण पापी आहेत, सर्वच जण देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. आणि जर आता आम्ही ह्याला दगड मारला, हिला म्हणजे लोकांना समजायचं म्हणून दगड मारला, तर येशू आपल्याला अडकवेल. कारण ज्या नियमशास्त्राच्या आधारावरती येशूला अडकवायला आलो, येशूने त्याच नियमशास्त्राच्या आधारावरती आम्हाला अडकवून टाकलं. कारण त्यांना माहिती आहे की दगड मारूच शकत नाही. कारण नियमशास्त्रांचा आम्ही अभ्यास करणारे, आम्हाला चांगलं माहिती आहे की आम्ही जन्माचेच पापी आहे. एवढं माहिती असून सुद्धा ते कळ काढायला आले. एवढं माहिती असून सुद्धा ते षडयंत्र घेऊन येशूकडे आले. चांगलं माहिती होतं. शेवटी येशू जागा आहे, येशू सतर्क आहे. त्यांनी त्यांच्या डोळ्यावरची झापड काढल्याने सांगितलं, तुमच्यात जो निष्पाप त्याने पहिला दगड हिला मारा. बायबलमध्ये लिहिलंय, सगळ्यात पहिला दगड म्हाताऱ्या माणसाने टाकला, वृद्ध माणसाने. कारण तो जास्त नॉलेजवाला. म्हातारी माणसं कशी जास्त नॉलेजवाली असतात, जास्त दिवस बघितलेले, जास्त पावसाळे बघितलेले असतात, म्हणून त्यांनी पहिला दगड टाकला. तरुण माणसाने टाकला. लहान पोरं काय आणलेलं देणं नाही, त्यांनी पण टाकलं. सगळे पळून गेले. येशू म्हणाला, बाई तुला दोष ठरवणारे कुठे गेले? तुला कोणी दंड ठरविला नाही काय? जा, मी तुला दंड ठरवित नाही, इथून पुढे पाप करू नकोस. शास्त्री आणि फरुशी लेवलचे असताना सुद्धा, वाचणारे असताना सुद्धा त्यांना माहिती होतं की लहानपणापासूनच जन्माचीच आपण पातकी, तरी सुद्धा येशूला विचारायला गेले, मारायचं की नाही मारायचं? अरे बाबा, तो सगळा जाणताय. सर्व बायबल म्हणतं सर्व काही त्याच्यामध्ये, त्याच्याद्वारे आणि त्याच्या ठाई अस्तित्वात आहे. सर्व काही त्याच्याकरिता निर्माण झालेलं आहे. आणि मग त्याला सगळं काही माहिती होतं. आणि म्हणून आपल्याला अशा झोपलेल्या अवस्थेत, आत्म्यामध्ये झोपलेल्या अवस्थेत, विश्वासी आपण आहे पण झोपलेल्या अवस्थेत असता कामा नये. ही डेंजर झोनची भूमिका आहे. ह्याचा अर्थ बायबलमध्ये लिहिलेला एका ठिकाणी येशू प्रकटीकरणाच्या पुस्तकात, एकतर तुम्ही गरम तरी व्हा, नाहीतर थंड तरी व्हा. तुम्ही मधल्यामध्येच असाल ना धड नीट थंड आणि ना धड नीट गरम, मी तुम्हाला ओकून टाकेन. म्हणजे अशी लोक फायद्याची नाही. म्हणजे विश्वासू आहेत पण आत्म्यात झोपलेली आहेत. डेंजर झोनची माणसं आहे. कधी यांना नुकसान होईल. आपल्याला अशी अवस्थेत नाही. तुम्हाला नुकसान होण्यासाठी नव्हे, तुम्हाला फायदा होण्यासाठी निवडले. आणि जरी विश्वासाच्या परीक्षेत असताना विश्वास कमकुवत झाला, विश्वासावरती हल्ला झाला, तुम्ही डळमळले, तरी सुद्धा देवावरचं प्रेम सोडलं नाहीत आणि नुकसान झालं, तर लिहून घ्या, नुकसानीतून पण फायदा करून देण्याची ताकद आपल्या परमेश्वरामध्ये आहे. तो ती ताकद ठेवतो. मग आपण आपल्याला समजणार कसं की मी झोपलेलो आहे की झोपलेलो नाही आहे? तुम्हाला स्वतःची पारख करायची आहे. ध्यानात घ्या, झोप लगेच लागत नाही. डुलक्या येतात पहिल्या, हळूहळू डोळे जड होतात आणि मग जाऊन झोप लागते. झोप लागण्याच्या अगोदरची अवस्था काय आहे? डुलक्या येणे, डोळे जड होणे. आपण आत्म्यात झोपलेलो आहे की नाही झोपलेलो आहे ह्याची पारख जर करायची असेल तर डुलक्या आपल्याला लागतायत का आत्म्यामध्ये? आपण आत्म्यामध्ये आपले डोळे जड झालेत का ते तपासून पाहिजेत. ते कसं सांगतो. तुम्ही रोज प्रार्थना करणारे आहात, नवीन नवीन तुम्ही प्रार्थनेला आलात, नवीन नवीन तुमचा विश्वास आहे, जोरा शोराने तुम्ही आलात, नवीन विश्वासणारे आहात, रोज प्रार्थना करताय, रोज तुमच्या देवासमोर बसणं आहे, रोज तुमची देवाशी सहभागिता आहे. आणि मग काही काळ गेला, परमेश्वराच्या राज्यामध्ये सहभागितेमध्ये काही काळ गेल्यानंतर अचानक इकड तिकडच्या गोष्टी, संसाराच्या चिंता, अमक तमक, आरा फरा दुधी भोपळा सगळं काही आठवून हळूहळू एक दिवस प्रार्थना तुम्ही कमी झाली की समजायचं पहिली डुलकी मारली. पहिल्या डुलकीत झोप नाही लागत. आणि मग आठवड्यातनं 7 दिवसामधली एक दिवस प्रार्थना कमी झाली, 6 दिवस फक्त प्रार्थना आहे. मग हळूहळू चालणार, सगळं व्यवस्थित चालणार, काय प्रॉब्लेम नाही आहे. मग हळूहळू 15 दिवसांनी अजून एक दिवस कमी होणार, समजायची दुसरी डुलकी लागली. आणि मग अजून हळूहळू प्रार्थना कमी होणार, तिसरी प्रार्थना पण कमी होणार, बस समजायचं आता डोळे जड होत आहेत. चौथी प्रार्थना कमी झाली, 5वी प्रार्थना. आता पहिला जो आठवड्याची 7 दिवस प्रार्थना करायचा, आता जो आठवड्यातून 1 दिवसाच्या प्रार्थनेवरती आलेला आहे. याचा अर्थ समजायचा आता हा गाढ झोपेत जाणार. आणि जिथे तुम्ही झोपलात तिथे नुकसान पक्का आहे. रोज तुम्ही प्रार्थना करणारे होता, रोज तुम्ही बायबल वाचणारे होता, पण तुमचं बायबल, काही लोकांना असं समज असेल एकदा बायबल वाचून झालं ना तर परत वाचायची गरज नाहीये, कारण तेच लिहिलेलं आहे. बायबलमध्ये काही अपडेट नाही होत असतं. पण तुम्हाला माहिती आहे बायबलमधलं प्रत्येक वचन रोज वर्षानुवर्ष आणि जोपर्यंत देवाचं येणं होत नाही तोपर्यंत ते अपडेट होत असतं. एवढी त्याच्यामध्ये ताकद आहे, एवढं ते जिवंत वचन आहे. लोक म्हणतील मी एकदा वाचून झालेलो आहे, मला वाचण्याची गरज नाही आहे, मी एकदा वाचून झालेलो आहे. समजा डुलकी येते आहे,
मी रोज काय ते म्हणजे मी सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मी ख्रिस्तामध्ये नवीन नवीन होतो तेव्हा मत्तई, मार्क, लूक, योहान असं वाचल्यानंतर मला कंटाळा यायचा. मी म्हणायचो काय तेच आहे. मत्तईमध्ये पण तेच आहे, ह्याला बरं केलं, त्याला बरं केलं, हिला बरं केलं, तिला बरं केलं. पण जेव्हा नंतरला ख्रिस्तामध्ये वाढ होते आणि देवाच्या राज्यात जेव्हा आपण वाढतो तेव्हा आत्म्याच्या द्वारे आपल्याला वचनांची गांभीर्यता आणि देवाचं मन आपल्याला कळतं. आणि मग आपण जेव्हा वाचणारे असतो आपण कमी होतो. रोज रविवारी तुम्ही प्रार्थनेला येणारे होता चांगले जागलेल्या अवस्थेत आहात, परंतु आता 4 रविवारपैकी एक रविवार खाडा केला. एक रविवार बाबा आपण आहे ना फॅमिली बरोबर घालवायचं, मस्तपैकी चिकन मटन बनवायचं आणि मग काय 3 दिवस तर आहेच रविवारचे. तुम्ही डुलकी मारली, तुम्ही एक डुलकी झाली, अजून हळूहळू दुसऱ्या, मग नंतर मध्येच कोणाचा काय मुळवेल आपण लोणावळ्याला पिकनिकला जाऊया काय रविवारी, तशी पण तुम्हाला सुट्टी नसते, तुम्ही काय बघत पण नाही, तुमचं काही लक्ष पण नाही, तुम्ही म्हणता बरोबर बोलते बायको, मग तुम्ही दुसरा रविवार पण कॅन्सल, दुसरी डुलकी झाली. अशा डुलक्यांवरती डुलक्या लागल्या की कधी झोप लागेल ह्याचा पत्त्या नाही. कधी तुम्ही झोपला, कधी काही लोकांना असंच असतं 2 मिनिटं फक्त पडतो, 2 मिनिटं, आणि मग 2 मिनिटासाठी डोळे झाकतात, 2 तासांनी उठतात आणि मग धावपळ, मग सगळी आवरावर, ते काय कामाची नाही. एकदा वेळ निघून गेल्यानंतर काम करायला जाल त्या कामाला काय अर्थ नसतो. वेळेच्या अगोदर काम करता येणं गरजेचं आहे. जसं तुम्ही लहान असाल तेव्हा आई तुम्हाला सांगून गेली असेल की बघ बाळा मी बाहेर बाजारात जात आहे, मला यायला 2 तास होतील, तोपर्यंत ही कामं आवर. आणि मग आई जाते, इकडे आपल्याला रान मोकळं, मग आपण मित्रांबरोबर खेळतोय काय, बागडतोय काय, हल्ला गुल्ला सगळं चालू आहे. 2 तास व्हायला आले, डोक्यात ट्यूब पेटली की आई बोललेली हे काम करायचं आहे, आईने सांगितलेलं हे काम करायला पाहिजे. आणि मग आता धावपळ झालेली आहे, तेवढ्यात आई दारात उभी, आणि आई दारात उभी तर लिहून घ्या कन्फर्म, गालावरती हात पडणार, पाठीवरती हात पडणार. कारण त्यावेळेला तुम्ही आवरावर करायला घ्याल ते आई 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 ते बघत बसत नाही. ते बघत बसत नाही की तू आता फिनेलनी लादी पुसतोयस की ते कुठलं ते येतं ते लायझॉल त्याच्यानी लादी पुसतोय, ते ती बघत बसणार नाही. 2 तास तू काय करत होतास ते ती सांगणार, 2 तास तू काय केलंस हे ती विचारणार. अगदी त्याप्रमाणे परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोपर्यंत त्याला पुकारा, जोपर्यंत येशूचं येणं होत नाही तोपर्यंत स्वतःला सतर्क ठेवा, आत्म्यामध्ये मजबूत करा, आपल्या लोकांना, आपल्या घराण्याला परमेश्वराच्या राज्यामध्ये अधिकाधिक मजबूत करा, त्यांना वाढवा आणि त्याच्यासाठी मेहनत घ्या, त्याच्यासाठी देवाकडे कृपा मागा, त्याच्यासाठी देवाकडे समज आणि ज्ञान मागा. आत्म्यामध्ये जर तुम्ही डुलक्या मारत असाल तर आत्ताच देवाला सांगा की मला झोपलेल्या अवस्थेत जाऊ देऊ नकोस, मला सतर्क ठेव, मला सतेज ठेव, मला नेहमी सावध ठेव, जसा तू आहेस, जसं तू जांभई घेत नाहीस, जसं तू झोपा काढत नाही, मला तुझ्यासारखं व्हायचं आहे. कारण साहजिकच आहे, जेव्हा एखादा डॉक्टर वडील आपल्या मुलाला बघतो तेव्हा त्याची अशी इच्छा असते माझ्या मुलाने सुद्धा डॉक्टर व्हावं. एखादा जज, एखादा वकील आपल्या मुलाला बघतो, त्याची इच्छा असते माझा मुलगा सुद्धा, माझी मुलगी सुद्धा वकील किंवा जज व्हावी म्हणून. तसं तो परमेश्वर आहे जो नेहमी सावध आहे, जो नेहमी सतर्क आहे, जो आपल्या लोकांसाठी नेहमी उत्सुक आहे. तर आपल्याला सुद्धा परमेश्वरासाठी उत्सुक असलं पाहिजे. म्हणून आत्म्याच्या झोपलेल्या अवस्थेत आणि डुलक्या मारण्याच्या अवस्थेत असताना तुम्ही आत्ताच प्रार्थना करा आणि आत्ताच देवाकडे ती कृपा मागा. आणि ही झोपलेली अवस्था आणि झापड परमेश्वराने त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या वचनाने आणि त्याच्या उपस्थितीने काढून टाकावी म्हणून सर्व मिळून प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊ. आमेन.